ह्यांच्या वडिलांच्या कामाचं ह्यांना करण्याचा अधिकार काय? बरोबर. आणि राहिला विषय काय, तुम्हाला संविधान मान्य नाही, तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंती दिवशी जर असं प्रकार करत असाल तर ह्याच्यासारखं दुर्दैव माझ्या दृष्टीने असं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना यांना मान्य नाही, त्यांना वारसा हक्क मान्य आहे. शिंदेच्या घरचा सातबारा नाही असलेली अपूर्ण कामं पूर्ण करून घेणे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते मी करतोय. म्हणून त्यांना मात्र त्या गोष्टीचं श्रेय लाटायची गरजच नाही. मुलगा आता राजा वारसा हक्कानं नाही तर मतदार 5 वर्षांनी ठरवणार. आणि मग ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी ज्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा च्या दिवशी जर ते समोरचा उमेदवार त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचं जर नारळ फोडत असतील तर ही त्या ठिकाणी बाबासाहेबाला अभिप्रेत आहे का? एक सामान्य शेतकऱ्याचं पोरग म्हणत अभिजित पाटलांनी माड्याचं मैदान मारलं, परंतु आता माड्यामध्ये सुरू झाली ही श्रेयवादाची लढाई. परवाच करकम येथे धाकटी वेस वड्याजवळ त्या ठिकाणी फुलाचं नवीन भूमिपूजन झालं आणि ते अभिजित पाटलांनी त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर अभिजित पाटलाचे माड्यामध्ये असलेले प्रतिस्पर्धी रणजित भैया शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी कामाचं भूमिपूजन केले आणि आपल्या फेसबुकला पोस्ट टाकली की 2024च्या अधिवेशनामध्ये बबनदादा शिंदे यांनी 2 कोटी रुपये मंजूर करून त्या कामासाठी आणलेला अशी चर्चा आहे मतदारसंघामध्ये. खरं तर हा प्रश्न फक्त त्या फुलाचाच नाही, त्यासोबत असलेल्या परितेमध्ये झालेले सबस्टेशन असेल अशा वेगवेगळे प्रश्न माड्यामध्ये आहेत. खरं तर बबनदादा शिंदे यांनी मंजूर केलेली कामं हे अभिजित पाटील श्रेय लाटण्याचं काम या माडा मतदारसंघामध्ये करतात अशी चर्चा आणि थेट आरोप आबा तुमच्यावरती होतोय. काय प्रतिक्रिया? सगळ्यात महत्वाचं जे धाकटी वेसचा आपण जो विषय काढला 2023 ला का 24 ला ते काम मंजूर झालं, आम्ही त्याबद्दल कधी म्हणलोच नाही. परंतु मूळ मुद्दा असा आहे माझा की या देशाला घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या घटनेमुळं लोकांनी मतदानाच्या पेटीतनं मला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि बाबासाहेबांनी काय सांगितलं की राजाचा मुलगा आता राजा वारसा हक्कानं नाही तर मतदार 5 वर्षांनी ठरवणार. आणि मग ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी ज्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा च्या दिवशी जर ते समोरचा उमेदवार त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचं जर नारळ फोडत असतील तर ही त्या ठिकाणी बाबासाहेबाला अभिप्रेत आहे का? आणि मग खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना यांना मान्य नाही, त्यांना वारसा हक्क मान्य आहे, शिंदेच्या घरचा सातबारा नाही. हा त्या ठिकाणी राज्य सरकारने पैसे देणार आहेत, शिंदेच्या घरचे पैसे नाहीत. आणि मग लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या ह्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर संविधानाने अधिकार दिल्यानंतर त्या ह्याचं नारळ फोडून काम करणं ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं काम आहे. परंतु ह्यांच्या वडिलांच्या कामाचं ह्यांना करण्याचा अधिकार काय? आणि राहिला विषय काय, तुम्हाला संविधान मान्य नाही, तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंती दिवशी जर असं प्रकार करत असाल तर ह्याच्यासारखं दुर्दैव माझ्या दृष्टीने असं काही नाही. आणि मग कुठलंही सबस्टेशन असू किंवा काय, मी मागे देखील बोलताना सांगितलं 2023 ला त्या ठिकाणी 6 सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले. आज आहे 2025, 2023 ते 25 काय झोपले होते का? आज मला त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर मी त्या विधानसभेमध्ये त्या प्रश्नावरती आवाज उठवला की ही 2 वर्ष झालं ही कामं झाली नाहीत. आणि मग संबंधित त्या कंपनीला निर्देश गेले आणि ते कामं त्या ठिकाणी तात्काळ व्हायला सुरू झाली. आज मला सांगा, ती कामं पूर्ण करून घेणे लोकप्रतिनिधीचं काम आहे. माझ्या मतदारसंघात असलेली अपूर्ण कामं पूर्ण करून घेणे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते मी करतोय. म्हणून त्यांना मात्र त्या गोष्टीचं श्रेय लाटायची गरजच नाही. मला 1,36,000 लोकांनी निवडून दिले, त्यामुळे मला जे माझ्या मतदारसंघात करायचं ते मी काम करत राहतो. बरोबर. तर कालच आम्हाला एक महाराष्ट्र माझा न्यूज म्हणून माढा मतदारसंघामध्ये जवळ असलेल्या जाधववाडीतून एका गणेश भाकरे शेतकऱ्याचा फोन आला होता आणि तो सांगितलं की आम्हाला उजं पाणी मिळत नाही, अभिजित पाटील त्यावरती लक्ष देत नाही. त्याबद्दल काय प्रतिक्रिया? एक मुळात एक गोष्ट समजून घेण्याची गोष्ट आहे की जाधववाडीला उजनीचं पाणी जात नाही तर सीनामाडात जातं. आणि आता सीनामाडाचं पाणी सुरू आहे, परंतु दरम्यान मध्ये भीमा नदीला सोलापूरसाठी पिण्याचे पाणी सोडल्यामुळं त्याची लेवल पटपट खाली गेली. आणि मग आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला देखील सांगत होतो की थोडं वेळ दिला पाहिजे. आणि मग आता आपण बघितलं तर साधारणपणे 6 जानेवारी पासून ही योजना सुरू आहे आणि त्याचं पाणी 2.67 उचललं आणि आता पाणी शेवटच्या टप्प्यात जात आहे. आता पाणी किती दिवस पुरेल, एक 3-4 दिवस पाणी पुरेल, त्यानंतर जिथं लागेल तिथं त्या ठिकाणी आम्ही मेकॅनिकल विभाग असेल, संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक घेऊन हे अजून कसं एक्सटेंड करता येईल आणि याच्यावरती काम करतोय. जाधववाडीला पहिलं पाणी गेलं, परंतु त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं ऊस आहेत आम्हाला आता गरज नाही,
उन्हाळ्यात पाहिजे, परंतु आता त्या धरणाची लेवल त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर आम्ही त्या राहिलेल्या याच्यावर नियोजन करून अजून त्याचा मेकॅनिकल विभागाकडनं अजून ती योजना कशी चांगली चालवता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न करून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये आमदार झाल्यानंतर ज्या अनेक नेत्यांना एवढं प्रेम भेटत नाही तुम्हाला ते प्रेम भेटते. अनेक तुम्ही यात्रेमध्ये गेले तुम्हाला उचलून घेण्यात येते. काय सांगताल कशामुळे एवढं प्रेम भेटते? एक सामान्य घरातला सामान्य पोरगा त्या ठिकाणी आज निवडून दिलं, हेच खूप मोठं त्या ठिकाणी माझ्यासाठी भाग्य होतं. आणि मग आता निवडून दिल्यानंतर मी ज्या ज्या वेळी लोकांमध्ये जातो, एकत्र बसतो, आम्ही भेटतो आणि मग त्या ह्याच्यातून जे प्रेम वाढलंय. आणि बऱ्याचदा मला आता बोलताना सांगतात की विधानसभेमध्ये माझ्या गावाचं नाव निघलं, माझा प्रश्न बोलला आणि त्यामुळे देखील मला अजून लोकप्रियता मिळाली आहे, लोकांचं त्या ठिकाणी मला प्रेम मिळतंय. आणि मग ज्या वेळेस विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडतो त्याच्यावरती त्या ठिकाणी सरकारला तोडगाच काढावा लागतो आणि ते तोडगा काढून हे प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असताना आणि मग त्या नंतर गावात यात्रेत जिथं जिथं जाता येतं योग येतोय आणि मी सातत्यानं त्या ठिकाणी जातोय. त्यामुळं सातत्य असल्यामुळं त्या ठिकाणी ते प्रेम अजून त्या ठिकाणी माझ्यावर जास्त मिळतंय. हे माझं भाग्य आहे की मला एवढी जनता माझ्यावर प्रेम करणारी भेटली. मेन प्रश्न होता की धाकटी वेस योजने त्या ठिकाणी असणारं भूमिपूजन केल्यानंतर खरं तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या ठिकाणी विरोधकांना मान्य नाही का, हा प्रश्न अभित पाटलां या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.